काय सारांश, काय खाल्लास? आईस्क्रीम खाल्ली काय? हा, किती खाल्ल्यास? नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर आलोय आज कर्नाला स्पोर्ट पनवेलमध्ये। आपल्यासोबत संकेत आहे, ज्याच्यासोबत आपण घोटगावला गेलेलो आणि वैशाली इव्हेंटतर्फे खूप चांगला त्यांनी कॅटरिंग सर्व्हिस इव्हेंट ऑर्गनाईज करून दिला होता। आपल्या गाववाल्यांना खूप चांगला डेकोरेशन केला होता आणि जेवणाची खेवण्याची कॅटरिंगची सोय एकदम चांगली केली होती। आज ही आपल्यासोबत संकेत आहे। तर संकेत, आज काय बघायला मिळणार आहे आपल्याला? आज एक वेगळ्या टाईपचं डेकोरेशन, माझाच भाऊ विशाल डेकोरेटर्स नाव आहे। ओके, त्याच्या माध्यमातून आणि कॅटरिंग मध्ये खूप टाईप्स ऑफ फूड आपल्याला आज एक्सप्लोर करायला मिळणार आहे। ओके, म्हणजे लग्न कार्याचा सीझन आहे। जर कोणत्या घरामध्ये लग्न कार्य असेल, साखरपुडा असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात ना? हो, नक्की नक्की। हो, नमस्कार। काय नाव काय तुमचं? मंदाकिनी म्हात्रे। हा, मंदाकिनी ताई आहेत आणि पूर्ण त्यांची ग्रुप आहे बघा। हाय, कसा होता इव्हेंट? डेकोरेशन वगैरे, जेवण वगैरे कसं होता? सुंदर, आवडला? अच्छा, तुमची भाची आहे काय? भाचीच्या लग्नाला आलेलं बघा आणि आवडला ना सर्व? हा, वडखल वरनं, वडखल। हो, नमस्कार नमस्कार। काय नाव? सुनील जोशी पेनवरनं। सुनील जोशी साहेब पेनवरनं। वडखलचंच लग्न आहे ना तुमचं? हा, वडखलची मुलगी आहे निशिगंधा आणि नवरा ठाण्याचा आहे ना, चिन्मय, त्यांच्याच लग्नासाठी आलेत बघा। धन्यवाद। तुमच्या सर्व व्हिडिओ बघतोय। हो, थँक्यू। संकेत, कुठे होतो आपण? विसरलो तर्फे डेकोरेटर्सची एंट्री बघा आणि एंट्री बघा। सुरुवातीला जेव्हा तुम्ही आतमध्ये जाणार तर डेकोरेशन बघा कसला केलं, एकदम सुंदर, एकदम महल उभा केलाय असं वाटतंय। नवऱ्याची एंट्री झालंय, लग्न वगैरे लागलंय मला वाटतं आणि नवरा नवरी पण तुम्हाला बघायला मिळतात बघा। सोबत सुरुवातीला गणपती बाप्पाचा पण तुम्हाला इकडे मूर्ती बघायला मिळते बघा। बोला गणपती बाप्पा मोरया। आतमध्ये आल्या आल्या पहिले गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन तुम्ही इकडे जे काही लग्न कार्य होते, जे काय होते ते बघू शकताय बघा। संकेत, खूप छान ग्राउंड निवडलाय तुम्ही। हा, किती कॅपॅसिटी असेल तरी किती जण बसू शकतात त्याच्यामध्ये? 3000 ची कॅपॅसिटी आहे, पण आता आपला 2000 पीपलचा इव्हेंट आहे। अच्छा, 2000 कॅपॅसिटी आहे। हा, 3000 ची कॅपॅसिटी आहे आणि 2000 लोकांचा इव्हेंट आहे ना, आणि खूप सुंदर इव्हेंट आहे। हळूहळू मी तुम्हाला स्टेज पण दाखवतोय। इकडनं जो नजारा आहे स्टेज बघण्याचा तो खरंच अप्रतिम आहे। आणि आलोय आता स्टेज जवळ आणि बघा स्टेज बघा, रिसेप्शनचा स्टेज आहे ना। हा, एक नंबर। काय सजवलाय, जशी एंट्री होती तशाच प्रकारचा आहे इथे ठेवलाय। आता थीम कुठली आहे, हे कुठलं आहे, तर विशाल डेकोरेटर आल्यावरती आपण त्याला विचारूया, पण तुम्हाला स्टेज दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा। एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही आहे बघा, एकदम भारी सजवलंय। हा, वाईड अँगलमध्ये दाखवतो तुम्हाला, शॉर्ट अँगलमध्ये ते ब्लर करतात, वॉर्म लाईट्स आहेत ना म्हणून, पण इकडनं व्ह्यू बघा, एक नंबर। हा, भारी जे काय इव्हेंट मॅनेज केलं आहे, ऑर्गनाईज केलं आहे, खूप सुंदर। आणि नवऱ्या नवरीसाठी बसायची गादी बघा, असं वाटतं ना एखादा फिल्म सेटच उभा केला आहे, सुंदर। आणि वर बघा, हा मस्तच मस्त। हा, आणि ते नवरीचा भाऊ आणि नवरीचा भाचा दिसतेत बघा, मस्त आहे शेरवानी। काय नाव काय तुझं? ऋतिक पाटील। ऋतिक पाटील दिसतोय बघा इकडे, मस्त। हो सर, तुमचं नाव काय? रूपम पाटील। रूपम पाटील दिसतात। चालेल चालेल, धन्यवाद, थँक्यू। लग्नाचा स्टेज तर तुम्ही बघितला, आता विधी जिथे होतात तो पण स्टेज बघा। बसायची वगैरे पण अरेंजमेंट केलेली आहे बघा। जे कोणी पाहुणी मंडळी येतात त्यांच्यासाठी बघा जेवणाची सोय तर तुम्हाला दाखवणारच, पण हे बघा आरामात बसून ते लोक जेवण एन्जॉय करतात। इकडे डिश काउंटर आहे आणि मेन्यूमध्ये काय काय आहे ते तुम्ही बघा। वैशाली इव्हेंट्स अँड कॅटरिंग सर्व्हिस, हा, हे सर्व आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असतं ना। वेलकम ड्रिंकमध्ये वॉटरमेलन, फ्रूट पंच, स्ट्रॉबेरी पंच, स्टार्टर आहेत, बापरे, पनीर लिफाफा, म्हणजे व्हेजमध्ये आहे ना हे सर्व। हां, सर्व काही व्हेजमध्ये आहे, पण ऑप्शन बघा मेन्यूमध्ये हे सर्व आपल्याला काउंटरमध्ये मिळणार ना। चाट काउंटर आहे, साऊथ इंडियन, चायनीज काउंटर, सो मल्टी क्युझिन तुम्हाला इथे बघायला मिळतंय बघा। आणि स्वीटमध्ये रबडी जलेबी पण आहे। डिश काउंटर बघितला तुम्ही आणि मेन्यू पण बघितला, आता फ्रूट काउंटर बघा। हां, हे बघा सर्व प्रकारचे फ्रूट्स इथे आहेत, वॉटरमेलन, ऑरेंज आणि भरपूर सारे आहेत बघा, मस्क मेलन पण आहे। हा मित्रा, कसा वाटला ऑर्गनायझेशन? हां, आवडला ना? जेवण वगैरे झालं काय तुमचं? कसं होतं जेवण? एक नंबर। तर फ्रूट काउंटर बघितला, आता डोसा काउंटर बघा, हे बघा
एवढे सारे आपण रेस्टॉरंट वगैरे एक्सप्लोर केले, तर स्ट्रीट फूड वगैरे एक्सप्लोर केलं, पण हा काहीतरी नवीनच कॉन्टेंट बघायला मिळतं आहे. एकाच लग्नामध्ये तुम्हाला एकाच इव्हेंटमध्ये बघा, फ्रूट सॅलड बघितलं, आता साऊथ इंडियन काउंटर बघायला मिळतं. इथे काय डोसा इडली वगैरे सर्व मिळेल काय? डोसा उत्तप्पा वगैरे मिळणार आहे बघा. आणि चटणी बघा कसली आहे, एकदम भारी खोबऱ्याची चटणी. आणि भरपूर सारे आपले कुक जे कोण आहे ते उत्तप्पा कोण बनवताना दिसते तुम्हाला, डोसा कोण बनवताना दिसते, सांबार, बटाट्याची भाजी, सर्व काही आहे बघा. साऊथ इंडियन काउंटर बघायला मिळतंय बघा तुम्हाला. मस्त. क्या ये ऑनियन उत्तप्पा आहे? हा, ऑनियन उत्तप्पा दिसते बघा. संकेत काय सांगणार, हा कितवा इव्हेंट असेल तुझा? काउंट नाही कधी, काउंट नाही सांगता येणार. काउंट नाही सांगता येणार ना, पण याच्या आधी भरपूर केलेलं आहेस ना. किती एकदम मोठा तरी किती इव्हेंट कव्हर केलं, किती लोकांना दिलेलं आहे जेवण? 4,000 लोकांचं झालेलं आहे. 3,500 4,000 लोक. 3,500 4,000चा ना. म्हणजे नेहमी आपला आगरी कोळ्यांचं लग्न असलं म्हणजे 3-4 हजार लोक असतातच ना. आणि कंटिन्यू चालूच असतो. आणि चांगला अनुभव आहे. मग काय सांगणार, सुरुवात कशी झालेली तुझी तुमच्या इव्हेंटची? इव्हेंटचे असेच जेवण छोटे कामं घेत आज मोठे इव्हेंट घ्यायला लागलो. तर संकेत कडू आपल्या उरणचाच आहे, सोनारीचा ना. हां, सोनारीचाच आपला आगरी कोळी बांधव आहे. तर तुम्हालाही इच्छा असेल मोठे असे लग्न कार्य करत असाल आणि अशी कॅटरिंग सर्व्हिस तुमच्या इकडे ठेवायची, तर नक्की आपल्या आगरी कोळी भावाला संधी द्या. वैशाली कॅटरर्स, हे बघा डोसा साऊथ इंडियन सर्व काही तो मॅनेज करून देतो. हे बघा, हे काय आता पाणीपुरीमध्ये आलो आपण. सर्व काही ऑप्शन आहेत तुम्हाला इकडे. डोसा नसेल खायचा तर पाणीपुरी खाऊ शकता. हे बघा, एकदम प्रॉपर हायजीनचा पण त्या लोकांनी ख्याल राखलेला आहे. एकदम ग्लव्ज वगैरे घालून सर्व काही तो आपला मित्र देतोय बघा. हो नमस्कार. तू काय नाव तुमचं? कविता गावंड फ्रॉम डोंबिवली. अरे वा, डोंबिवलीवरनं बघा. कविता ताई ना. हो, कसं वाटलं इव्हेंट ऑल ओव्हर, काय सांगणार? मस्त आहे. आणि जेवण वगैरे? जेवण छान आहे. काय तुमचं आहे की काय? आमचं नाही आहे, आपल्याच भावाचं आहे. तुम्ही पण करता मला माहिती आहे. नाही, आपला मित्र आहे, आपल्याच उरणचा आहे, त्याचंच आहे. काय सांगणार जेवणाबद्दल ओव्हरऑल? छान आहे ना. अगदी मस्त. तर बघा, साऊथ इंडियन आहे बरोबर. तू जातोस सासरी, ते पण बघते मी, सगळ्या बघितलेत मी तुझे रील. थँक्यू. बरं वाटलं. हो, तर नवरा नवरी पण बघत असेल हा व्हिडिओ बघा. तुम्ही जेवढी मंडळी बोलवली त्यांना सर्वांना जेवण आवडलंय तुमचा. धन्यवाद, थँक्यू. आणि पाणीपुरी सोबत तुम्हाला इथे चाट पण मिळतंय, शेवपुरी वगैरे पण आहे बघा. भैया क्या बना रहे हो? चाट पुरी बनवताना दिसतंय बघा. आणि इकडे दही पापडी चाट पण बघायला मिळतंय बघा तुम्हाला. दही पापड़ी चाट. क्या बोले? आई एम दिल्ली चाट. दही पापड़ी चाट. दिल्लीवरनं आहे दही पापडी चाट. हां, चालेल. आणि इकडे तुम्हाला पानचा काउंटर पण बघायला मिळतंय बघा. व्हरायटी असणार बहुतेक पानामध्ये. तर आपला मित्र आहे जो सर्वांना पान सर्व करते. कोणचा पान है भैया? चॉकलेट पान है. चॉकलेट पान है. हाँ, और कौन सा है? मीठा पान है. मीठा पान, चॉकलेट पान सर्व आहेत बघा. मलाई है. मलाई पान, बडी सोप. ये क्या चीज़ है? मुखवास है. मुखवास आणि भरपूर साऱ्या सोप बघायला मिळतात बघा. म्हणजे जेवल्यानंतर एक माउथ फ्रेशनर पण तुम्हाला पान आणि मुखवास वगैरे बघायला मिळतंय बघा. मस्त. तर आणखी आपले यूट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटलेत. विजय सर नमस्कार. हो, आणि आयुष, पियुष आणि आई, तुमचं नाव काय? लीना ताई आणि मंथन, सर्वजण बघा लग्न कार्यासाठी आलेत. कसं वाटलं ओव्हरऑल लग्न कार्य? कसं झालं इव्हेंट? कसं वाटतंय? छान ना, आवडलं ना? हो, भाचीच्या लग्नाला आले. चालेल. धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. चला, थँक्यू. संकेत, माझा पण क्लाउड किचन आहे आणि छोट्या मोठ्या आपण ऑर्डर घेत असतो. त्या छोट्या मोठ्या ऑर्डर कव्हर करायलाच किती म्हणजे डेडिकेशन द्यायला लागते ते मला माहीत आहे. तर 2-3 हजार जणांचं तू जेवण बनवून देतेस, तर तुझ्या टीमबद्दल काय सांगणार की कसं तू मॅनेज करतेस? किती जण आहेत तुमच्या टीममध्ये? प्रिपरेशन करावं लागते. कमीत कमी आता माझा इथे 100 पीपलचा स्टाफ आहे. 100 हो, 100 लोकांचा स्टाफ आहे माझा. म्हणजे हा तुझा 50-100 वा तरी इव्हेंट असेल. हां, तर तुला कोणाला सांगायची गरज नाही लागत ना की काय करायचं. सर्व जे काय तुझे स्टाफ आहे ते सर्व प्रॉपर हे करतात ना? हो, सर्व काही जास्त हे नाही. म्हणजे स्टार्टिंगला वाटते, पण ज्यावेळी क्राऊड येतो त्यावेळी थोडीशी हे वाटते गडबड. पण गडबडमध्ये कसा मॅनेज करून सर्वांना हसत पाठवतंय बघा.
आणि आणखी मंडळी आपल्याला भेटलेत वडखलवरनं ना. हो नमस्कार नमस्कार. काय नाव काय तुमचं? मनाली अतिश पाटील, वडखळ ग्रुप ग्रामपंचायत वडखलचे सदस्य आहे. नमस्कार, मी योगिता रवी मोकल, वडखल ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वडखळ. मी मत्स्यगंधा पांडुरंग म्हात्रे, उपसरपंच वडखल ग्रुप पंचायतचे. सगळं खूप छान ऑर्गनाईज केले, बरोबर सगळं चांगल्या पद्धतीने केले. एका बाजूला फ्रूट, ज्यांना चटपटा खायचं वाटतं त्यांना त्यांच्यासाठी चाट सुद्धा आहे, जे डाएटवाले आहेत त्यांच्यासाठी फ्रूट सुद्धा आहे. ओव्हरऑल आवडलं ना ताई तुमचं? ओव्हरऑल आवडलं ना? आवडलं बोल. हो आवडलं. आणि आता आलोय आपण वैशाली कॅटरिंगचा मेन कोर्स जवळ. आणि सुरुवातीला तुम्हाला छोले मसाला बघायला मिळतोय. आणि इकडे बघा तव्यावरती भाज्या बनवलेल्या ठेवलेल्या आहेत. तवा भाजी बोलतात ना याला. तर आपल्यासोबत बिल्टू. हाँ बिल्टू है. क्या क्या भाजी है इसमें, क्या बताओगे? पोटैटो है, ये मिर्ची है, ब्रिंजल है, भिंडी है, करला है. सब मिक्स करके देते हो क्या? सर्व काही भाज्या मिक्स करून का तवा भाजी. आणि सोबत तंदुरी रोटी पण बघायला मिळते आणि चपाती पण आहेत बघा. इथे दाल भात, दाल तडका, जिरा राईस आणि एक असलं पापड आहे साबुदाणा पापड. हे बघा डोसा, पाणीपुरी, चायनीज काउंटर बघितला. आता मेन कोर्समध्ये बघा काय काय मिळतंय तुम्हाला. आणि सर्व काही झाल्यावरती आईस्क्रीम काउंटर पण बघायला मिळतंय बघा. कोणचा आईस्क्रीम आहे? केशर पिस्ता आहे. केशर पिस्ता आईस्क्रीम दिसतंय बघा. सारांश आलाय बघा आपल्याला भेटायला. हाय सारांश, काय खाल्लास? आईस्क्रीम खाल्ली काय? हा किती खाल्ल्यास? खरं सांग. 4च खाल्ल्यास? तुझे पप्पा सांगते 10 खाल्लेत म्हणून. खरं सांग किती खाल्ल्यास? अनाया दिदीला बघतोस व्हिडिओ मध्ये? व्हिडिओ आवडतात? हाय कर मग अनाया दिदीला. बघ अनाया तुला हाय करतोय बघ. 10 आईस्क्रीम खाल्ल्यात त्यांनी. वडखळला पण आपले भरपूर सारे युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत. कामिनी ना, इथे कामिनी ताई दिसल्यात बघा. आणि भावेश पण आहे बघा. भावेश कसं वाटलं इव्हेंट वगैरे? ओव्हरऑल सुंदर ना? आवडलाय. रमेश सर ताईंनी सांगितलंय खूप आवडीने आपले व्हिडिओ बघतात. तर तुम्हाला पण नमस्कार करतो बघा. धन्यवाद. तर आता शुभ कार्य तर झालेलं आहे. आता थोड्याच टायमाने नवरा नवरीची रिसेप्शनसाठी एंट्री होणार आहे. ते पण आपल्या विशाल डेकोरेटर्स यांनी ऑर्गनाईज केलेला आहे तो इव्हेंट. तो पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय बघा. आणि इकडे विशाल डेकोरेटर्स आणि इव्हेंट्सचे ओनर विशाल साहेब दिसतात. नमस्कार. हो खूप भारी वाटलं जे काय तुम्ही सजवलं आहे हा इव्हेंट. बाहेरनंच एकदम बघायला भारी वाटलं आणि स्टेज बघताय तुम्ही अप्रतिम.
तर या थीमबद्दल आणि जे काय यांनी मॅनेज केलं आहे इव्हेंट त्याबद्दल आपण विशाल सरांनाच विचारूया. तर विशाल सर काय सांगणार या थीमबद्दल, काय सांगणार, कोणती थीम आहे ही? आता मिरर थीम आहे ॲक्च्युली. तर अशा बऱ्याच थीम आहेत आपल्याकडे. राजवाडा सेटअप हो गया, त्याच्यानंतर मग फ्लोरल सेटअप झाला, असे बऱ्याच प्रकारचे. जसं क्लायंटला जसं हवं तसं आपण करून देतो, त्यांना जशी त्यांची चॉईस असेल त्यानुसार. विशाल म्हटलं तर विशाल भोईर आहे, आपल्या नाव्याचाच मित्र आहे आणि हा पण आपला आगरी कोळी बांधव आहे. आणि दोन्ही आगरी कोळी बांधव मिळून बघा एकदम भारी काम करतात. म्हणजे असं जय आगरी कोळी, खरंच असा विचार कधीच नव्हता केला. म्हणजे भरपूर ठिकाणी आपले आगरी कोळी बांधव भेटतात, पण हे बघा मोठे मोठे इव्हेंट पण आपले आगरी कोळी बांधव करतात नाव्यावरनं आणि आपल्या सोनारीवरनं. खूप भारी वाटलं. हो, तर ओव्हरऑल किती इव्हेंट्स केलेत तुम्ही? मी तर भरपूर म्हणजे अजून काउंट नाही आहे इतके इव्हेंट केले तुम्ही. आत्ताच रिसेंटली PM सर आले होते, त्यांचा इव्हेंट केला होता. तो पण मी फक्त 7 दिवसात केला होता, तेवढा मोठा इव्हेंट. फक्त 7 दिवसात खूप मोठं काम होतं. तर हाच इव्हेंट बघायला खूप सुंदर वाटतंय. तर कशी मॅनेजमेंट कशी असते तुमची? किती लोक आहेत तुमच्यासोबत? आता जवळपास 80 लोकांची टीम आहे. आज माझे 4 इव्हेंट आहेत. मी आता इकडे आलोय, माझा दुसरा इव्हेंट कंप्लीट करून इकडे आलोय. आजच्या डेटचे 4 इव्हेंट आहेत. 4 इव्हेंट एका दिवशी मॅनेज करताय म्हणजे नक्कीच तुम्ही अंदाज लावला असेल त्यांच्याकडे काय स्टाफ आहे. आणि हे जो सर्व मटेरियल आहे ते तुमचंच असते सर्व? टोटल इन हाऊस मटेरियल आहे. टोटल सर्व मंडपापासून जे काय इव्हेंटमध्ये त्यांना जशी थीम असते ते सर्व प्रोव्हाइड करून देतात बघा. तर आपल्या नवी मुंबईमध्येच करताय की कुठेही? कुठेही असं काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि भरपूर साऱ्या थीम आहेत ना? हो भरपूर. डेट्स अवेलेबल असेल तर कुठेही करतो, पण मोस्ट ऑफ इकडचीच कामं संपत नाही तर मग बाहेर जात नाहीये. इकडचं सोडून बाहेर कशाला जायचं, मग याच एरियात जास्त इव्हेंट्स होतात. तर मी या दोघांचा नंबर शेअर करतो. जर तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये असा इव्हेंट सजावट करून वगैरे घ्यायचे असेल तर नक्की संपर्क करा आपल्या दोन्ही मित्रांना. माझा इन्स्टा ID आहे विशाल डेकोरेटर अँड इव्हेंट. फॉलो करा आणि काय असेल तर कॉन्टॅक्ट करा. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो इन्स्टा ID, नक्की फॉलो करा. आणि सुंदर सुंदर रील्स आहेत तुमच्या, मी बघितल्यात, खूप सुंदर रील्स आहेत. चला, खूप शुभेच्छा देन, खूप चांगलं कार्य करताय. थँक्यू.